नमस्कार मित्रांनो. आता आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे रुरल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स यांच्याविषयीच्या ॲक्च्युअल तरतुदी बघायच्या आहेत. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की 73वा घटना दुरुस्ती कायदा 1992 याच्यानुसार या अस्तित्वात आलेला आहे. ओके, या घटनेच्या 9व्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भाग क्रमांक 9 नवीन भाग आहे. याचं शीर्षक आहे या 9व्या भागाचं पंचायती. ओके, पंचायती असं शीर्षक आहे. कलम आहेत 243 ते 243 ओ, ABCDEFGH अशा पद्धतीने ओ पर्यंत. आता एक लक्षात ठेवायचं, याच्यात जर तुम्ही मराठी नॉमेनक्लेचर बघितलं तर ते अ, ब, क, ड किंवा यातच संपद्धतीचं असतं. त्यामुळे ए म्हणजे अ आणि बी म्हणजे ब असं राहील असं नाही. मराठीचं नॉमेनक्लेचर वेगळं असतं. म्हणून शक्यतो 243 नंतर 243A 243B हे इंग्लिशमधलंच नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा, जेणेकरून पर्याय बघताना तुम्ही ते इंग्लिशमधले पर्याय बघा, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, याच घटनादुरुस्तीने एक नवीन परिशिष्ट ॲड करण्यात आलेलं आहे. ते परिशिष्ट म्हणजे 11वं, ठीक आहे, किंवा अनुसूची. आणि त्याच्यामध्ये 29 बाबींचा समावेश केलेला आहे. या 29 बाबी म्हणजे अशा बाबी की ज्या ग्रामीण पंचायत राजच्या अंतर्गत येतील. म्हणजे ग्रामीण पंचायत राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ते विषय बघतील. याच्यासाठी ही सूची टाकण्यात आलेली आहे. जशी केंद्र सूची आहे 7व्या परिशिष्टामध्ये, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आहे, तशी नवीन 11व्या परिशिष्टामध्ये 29 बाबी असलेली ही सूची आहे. या कायद्यातल्या तरतुदींची 2 भागात विभागणी करता येते. एक म्हणजे अनिवार्य आणि एक म्हणजे ऐच्छिक. आपण याच्यापूर्वी पण बघितलं होतं बघा, वेगवेगळ्या समित्यांनी आणि विशेष करून LM संघवी समितीने काय सांगितलं होतं की एक फ्रेमवर्क आखून द्यायची, मात्र प्रत्येक राज्याला आपल्या कंडिशन्सनुसार काही चेंजेस करायला पण स्कोप ठेवायचा. म्हणून मग ही घटना दुरुस्तीनुसार हे जे या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदींमधल्या काही तरतुदी या अनिवार्य आहेत. म्हणजे हे केलंच पाहिजे. म्हणजे निवडणुका 5 वर्षांनी झाल्या पाहिजेत म्हणजे झाल्याच पाहिजेत. तिथे राज्याला काही स्कोप नाही ठेवलेला की तुम्ही 5च्या ऐवजी 6 वर्षांनंतर घ्या, 10 वर्षांनंतर घ्या. नो. ओके, सो काही अनिवार्य आहेत म्हणजे ज्या कंपल्सरी आहेत. ओके, आणि काही ऐच्छिक आहेत. ओके, ऐच्छिक म्हणजे की ज्या साधारणतः फ्रेमवर्कला धक्का लावत नाही, चौकटीला धक्का लावत नाही, अशा काही ऐच्छिक आहेत. ठीक आहे. अनिवार्य तरतुदी राज्यांनी करावयाच्या यासंबंधीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट करणे बंधनकारक. म्हणजे आता मुळात कसं आहे की ही राज्यघटनेतली दुरुस्ती कशी होती की 243 ते 243 ओ मध्ये फ्रेमवर्क लावून दिली आणि त्याच्यानुसार राज्यांना सांगण्यात आलं की तुम्ही यानुसार आपापल्या राज्यांमध्ये पंचायत राजसाठी कायदे करा आणि त्या कायद्यांमध्ये अनिवार्य प्रकारच्या तरतुदी या असल्याच पाहिजेत त्या राज्याच्या कायद्यामध्ये. आणि ऐच्छिक तरतुदीच्या बाबतीत राज्याच्या मर्जीवर अवलंबून. म्हणजे ऐच्छिक तरतुदी ज्या दिलेल्या आहेत त्या राज्यांनी आपल्या याच्यात समाविष्ट केल्या तरी चालतील, नाही केल्या तरी चालतील, किंवा थोडेफार बदल करून केल्या तरी चालतील. मात्र हे सगळं करताना बेसिक चौकट जी घालून दिलेली आहे लोकशाही विकेंद्रीकरणाची, तिला धक्का लागता कामा नये. सो अनिवार्य तरतुदीमुळे राज्यावर किमान घटनात्मक आणि परिणामकारक पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्याचं बंधन आहे. आणि ऐच्छिक तरतुदींद्वारे आपापल्या राज्यातील स्थानिक भौगोलिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय परिस्थितीनुसार योग्य त्या तरतुदी समाविष्ट करण्याचं किंवा न करण्याचं स्वातंत्र्य आहे. ओके, राईट. कलम 243 पासून सुरू होतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्यांचा समावेश केलेला आहे. म्हणजे ग्रामसभा म्हणजे काय, पंचायत म्हणजे काय, पंचायत समिती म्हणजे काय, किंवा गट पंचायत म्हणजे काय, जिल्हा परिषद काय, वगैरे वगैरे सगळ्या बेसिक व्याख्या दिलेल्या आहेत. याच्यातच ग्रामसभेची पण व्याख्या आहे. कलम 243A मध्ये कलम 243 मध्ये ग्रामसभा दिलेली आहे. 243A मध्ये याच्यात वेगवेगळ्या दुसऱ्या व्याख्या आहेत. 243A मध्ये ग्रामसभा आणि 243A मधली ही ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने भारतातील डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही असणारं हे एकमेव युनिट आहे. ओके, डायरेक्ट डेमोक्रेसी, जिथे डायरेक्ट सगळे माणसं, सगळे पुरुष, स्त्रिया, पात्र मतदार डायरेक्ट बसून निर्णय घेतात, ती एकमेव डायरेक्ट डेमोक्रेसीची संस्था
प्रत्यक्ष लोकशाहीची संस्था भारतातली ती म्हणजे कलम 243A मधली ग्रामसभा. म्हणून आपल्या आपल्या गावातली ग्रामसभा फार महत्त्वाची असते, आपण गेलं पाहिजे तिथे. ग्रामसभेमध्ये गावातील मतदार यादीतील सर्व नोंदणीकृत मतदारांचा समावेश असतो. म्हणजे जी मतदार यादी आहे तर त्या गावामध्ये ज्या ज्या मतदारांची नोंदणी आहे त्या सर्व मतदारांचा समावेश या ग्रामसभेमध्ये होईल. ही प्रत्यक्ष लोकशाहीची ते आपण बघितलं. संबंधित राज्याच्या विधिमंडळाने कायदा करून ग्रामसभेला विशिष्ट अधिकार आणि कार्य प्रदान करावीत. ओके, सो संबंधित राज्याने काय करायचं, जो कायदा करेल पंचायत राजसाठी संबंधित राज्य, त्याने ग्रामसभेला कोणते अधिकार कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत ते सगळं त्या कायद्यामध्ये समाविष्ट करायचं. ग्रामसभा आणि ग्रामपंचायत याच्यात गल्लत करू नये. ग्रामपंचायत म्हणजे काय, ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर लोकांनी निवडून दिलेले जे पंच आहेत ते सगळे पंच, सरपंच, उपसरपंच मिळून जो ग्रुप तयार होतो त्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो. पण ग्रामपंचायतीमध्ये हे निवडलेले पंच वगळता इतर अधिकारी पण असतात, ग्रामसेवक असतात, इतर जण असतात. सो ग्रामपंचायत वेगळी. आणि ग्रामसभा म्हणजे काय, ग्रामसभा म्हणजे समजा आपलं जे गाव असेल, माझं गाव समजा मारवड आहे, तर मारवडमधल्या सर्व पात्र मतदारांचा गट म्हणजे ग्रामसभा. ओके. कलम 243B पंचायतींची स्थापना. प्रत्येक राज्यात 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था असेल. ओके. ग्राम पातळी इथे ग्रामपंचायत, मधली पातळी म्हणजे गट, ओके, गट, आणि जिल्हा पातळी. इथे ना तालुका असा उल्लेख नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मिडल लेवल किंवा त्याला आपण गट म्हणतो असा उल्लेख आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे की मध्ये तालुका हा उल्लेख नाही. ठीक आहे, गट हा उल्लेख आहे. ओके. सो प्रत्येक राज्यामध्ये 3 स्तरीय ग्रामीण पंचायत राज संस्था स्थापन केल्या जातील. मात्र जिथे 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा राज्यांमध्ये मधल्या पातळीवर म्हणजे गट पंचायत स्थापन करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्या राज्याची लोकसंख्याच मुळात खूप कमी, म्हणजे राज्यच छोटं आहे, तिथे आणखी 3 स्तर करायची गरज नाही. तर तिथे जी मधली पातळी आहे, गटाची पातळी आहे, गटाची पातळी नाही ठेवली तरी सुद्धा चालेल. कुठे, 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेलं राज्य, पक्क लक्षात ठेवा. आता कलम 243C पंचायतींची रचना. घटनेतील या भागाच्या तरतुदींना अनुसरून पंचायतीची रचना निश्चित करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाकडे सोपवण्यात आलेला आहे. की पंचायतीची रचना कसं करायची हे राज्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. मात्र घटनेतल्या या भागातल्या तरतुदींना अनुसरूनच करायची आहे, वेगळं नाही करायचं. राज्याकडे सोपवलं तरी या चौकटीत राहूनच करायचं. 3 पातळ्यावरील पंचायतीच्या जागा त्या त्या पंचायतींच्या भौगोलिक क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघामधून भरल्या जातील. म्हणजे काय बघा, कुठलंही गाव हा तिथल्या एका प्रादेशिक मतदारसंघाचा भाग असतो. विधानसभेचा मतदारसंघ असतो, लोकसभेचा मतदारसंघ असतो, राईट. तर त्या मतदारसंघांमधूनच भरल्या जातील. यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग स्वीकारण्यात येईल, डायरेक्ट निवडणूक. ओके. म्हणजे आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग घेतो बघा, तिथे डायरेक्टली आपण पंचांना निवडून देतो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकी व्यतिरिक्त राज्य विधिमंडळ कायदा करून खालील प्रकारचे प्रतिनिधित्व देऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीने मतदाराने जे पंच निवडलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडे सोडण्यात आलेलं आहे की राज्य सरकार काही बाबतीत काही जणांना प्रत्यक्ष निवडणुकी ची आवश्यकता न भासता दुसऱ्या मार्गाने पण ते पंचायत संस्थांमध्ये जाऊ शकतात. उदाहरणार्थ काय की ग्रामपंचायतीच्या अध्यक्षांना मध्य पातळीवरील पंचायतीमध्ये म्हणजे पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व, म्हणजे राज्य कायदा करून असं करू शकतं की आता पंचायत समितीचे जे सभासद आहेत ते पण डायरेक्ट निवडणुकीनेच जातात. मात्र राज्य सरकार कायदा करून अशी व्यवस्था करू शकते की जे ग्रामपंचायतींचे अध्यक्ष म्हणजेच काय सरपंच किंवा सरपंच हे पंचायत समितीचे सदस्य असतील, म्हणजे त्यांना आणखी स्वतंत्र निवडून जायची गरज नाही प्रत्यक्ष निवडणुकीने. अशी व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. मग ते राज्य सरकारने केलं तर ठीक आहे, नाही केलं तरी ठीक आहे, ते राज्यांवर सोडण्यात आलेलं आहे. नंतर मध्य पातळीवरील म्हणजेच काय पंचायत समितीतील अध्यक्षांना जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व. राज्य सरकार अशी पण व्यवस्था करू शकते की
जिल्हा परिषदेचे पण जे सदस्य असतात ते पण डायरेक्ट निवडून जातात, म्हणजे डायरेक्ट निवडणुकीने जातात, प्रत्यक्ष मतदानाने जातात. पण राज्य सरकार अशी व्यवस्था करू शकतं की पंचायत समितीचे जे सभापती आहेत त्यांना डायरेक्ट जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व मिळेल, त्यांना सेपरेटली पुन्हा निवडून जायची गरज नाही, अशी व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. ते राज्य सरकारांवर सोडण्यात आलेलं आहे. ओके. मध्य व जिल्हा पातळीवरील पंचायतींमध्ये म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये त्या भौगोलिक क्षेत्रातील लोकसभा आणि विधानसभा सदस्य, इथे सदस्य शब्द पाहिजे, यांना प्रतिनिधित्व देणे. अजून काय व्यवस्था करू शकतं राज्य सरकार की मध्य पातळीवरील संस्था कोणती, पंचायत समिती, आणि जिल्हा पातळीवरील कोणती, जिल्हा परिषद, याच्यात त्या क्षेत्रातले जे आमदार किंवा खासदार किंवा दोन्ही यांना डायरेक्ट प्रतिनिधित्व मिळेल अशी सुद्धा व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. मात्र हे ग्रामपंचायतीला लागू नाही. ग्रामपंचायतीमध्ये आमदार खासदाराची व्यवस्था नाही करू शकणार राज्य सरकार, पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये अशी व्यवस्था करू शकतं राज्य सरकार की बाबा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये ज्या क्षेत्राचा, त्याच क्षेत्राचा आमदार किंवा त्या क्षेत्राचा खासदार यांना प्रतिनिधित्व मिळेल अशी व्यवस्था राज्य सरकार करू शकतं. मध्य व जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये त्या क्षेत्रातील राज्यसभा व विधानसभेतील सदस्यांना प्रतिनिधित्व, विधान परिषद पाहिजे इथे, मात्र असे सदस्य त्या पंचायतीच्या क्षेत्रातील मतदार यादीतील नोंदणीकृत मतदार असले पाहिजेत. आता इथे आपण काय आमदार खासदारांचं बघितलं, म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य, त्याच पद्धतीने त्या क्षेत्रातले राज्यसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य यांना पण प्रतिनिधित्व देऊ शकतं राज्य सरकार. मात्र त्याच्यावर एक अट आहे. त्याच्यावर अट अशी आहे की ते त्या मध्य किंवा जिल्हा पातळीवर, म्हणजे काय, त्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या भौगोलिक क्षेत्रातले पात्र मतदार असले पाहिजेत. ही अट का घातलेली आहे? कारण काय की राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी त्या राज्यातला मतदार असण्याची आवश्यकता नाही राहिली आता. म्हणजे असं असू शकतं की मुंबईमधनं गेलेला एखादा राज्यसभेचा किंवा आपण दुसरं हे करू की जळगाव क्षेत्रातल्या राज्यसभेच्या इथनं महाराष्ट्रातनं गेलेला सभासद हा ॲक्च्युली महाराष्ट्रातला मतदार नसू शकतो, असं पॉसिबल आहे, कारण आता नियम बदललेले आहे, राईट. तसंच विधान परिषदेमध्ये गेलेला एखादा सभासद हा जरी तो त्या क्षेत्रात राहत असला, समजा जळगावमध्ये राहत असला तो विधान परिषदेचा सदस्य, असं असू शकतं की तो जळगावच्या मतदार यादीत त्याचं नाव नाही आहे, तर त्याला जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल तिथल्या जळगाव क्षेत्रातल्या कुठल्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये, तर तो तिथला मतदार असला पाहिजे, तरच देता येईल, अन्यथा देता येणार नाही. ओके. आता लोकसभा आणि विधानसभेच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. याचं कारण काय, लोकसभा विधानसभेचे जे सदस्य असतात, म्हणजे आमदार खासदार जे असतात लोकसभा विधानसभांचे, हे मुळात निवडून येण्यासाठी तिथले मतदार असण्याची पात्रता त्यांना आधीच लागते. म्हणजे काय, लोकसभा किंवा विधानसभेत निवडून येण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांच्या इथे तो प्रश्न येत नाही, ते एनिवेज तिथले मतदार असतातच. पण राज्यसभा विधान परिषदवाले मतदार असतील याची गॅरंटी नसते, म्हणून ते मतदार असले पाहिजेत तरच त्यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व देता येईल, अशी अट घालण्यात आलेली आहे. कलम 243D आरक्षण. विशिष्ट पंचायत क्षेत्रातील एकूण लोकसंख्येमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची जी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात राखीव जागा असतील. म्हणजे जे पंचायत क्षेत्र आहे, समजा ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या जितकी असेल त्या प्रमाणात, समजा 5% असेल अनुसूचित जाती, तर त्या ग्रामपंचायतीच्या ज्या जागा आहेत पंचायत, त्याच्यातल्या 5% या अनुसूचित जातींसाठी राखीव असतील. त्याच पद्धतीने अनुसूचित जमाती, तर त्या क्षेत्रातल्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जागा रिझर्व्ह असतील, आरक्षित असतील, आणि या जागांपैकी किमान 1/3 जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. त्याच्यातल्या, म्हणजे असं समजा तुम्ही की एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 100 जागा आहेत असं धरू आपण अंदाजसाठी, म्हणजे कॅल्क्युलेशनसाठी, समजा 100 आहेत, एवढ्या नसतात,
100 आहेत असं समजू. समजा तिथे अनुसूचित जातींचं जे एकूण हे आहे लोकसंख्या आहे ती समजा 30% आहे एकूण लोकसंख्येच्या. म्हणजे याचा अर्थ 100 पैकी 30 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित राहतील. म्हणजे मग 100 जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यापैकी 30 जागा या अनुसूचित जातींच्या असतील. मग या ज्या 30 जागा आहेत अनुसूचित जातींसाठी याचा 1/3 म्हणजे किती झाले 9 साधारणतः. ओके 9 10 जागा साधारणतः 1/3 म्हणजे 33.33 येतं. मग त्याचं ते बेसिकली येईल किती 30च्या 1/3. ओके सो 9 पॉईंट समथिंग जे काही येईल ते. सो तेवढ्या जागा नाही 1/3 म्हणजे 10च येतील करेक्ट. सो 10 जागा म्हणजे अनुसूचित जातींच्या या ज्या आरक्षित 30 जागा आहेत या 30 जागांमधल्या 10 जागा या अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी आरक्षित राहतील. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा लाखो महिलांना जे आरक्षण मिळालं इथे मिळालं. आता आपण काही वेळा असं म्हणतो की बाबा काही काही ठिकाणी ते ज्या महिला असतात त्या नुसत्या पपेट असतात, फक्त कठपुतल्या असतात. त्यांच्या खरं राजकारण त्यांचे पती किंवा भाऊ किंवा मुलं वगैरे तेच करत असतात वगैरे. अनेक ठिकाणी आहे तसं, पण हळूहळू होईल डेव्हलप. अनेक ठिकाणी असंही आहे की महिला खरोखर ताकदीने स्वतः चालवत आहेत, असे पण एक्झाम्पल्स आहेत. ओके राईट. सो या 1/3 जागा अनुसूचित जाती जमातींसाठी. प्रत्येक स्तरावरील पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागांपैकी किमान 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील, म्हणजे एकूणातल्या. ओके हे तर काय झालं की अनुसूचित जाती जमातींचे जे एकूण आरक्षण आहे त्याच्यातल्या 1/3 महिलांसाठी राहतील आणि एकूण पण ज्या जागा आहेत 100च्या 100 ओके त्याच्यातल्या पण 1/3 या महिलांसाठी असतील. म्हणजे आपोआप काय होईल बेसिकली की ओपनच्या पण ज्या जागा आहेत त्याच्यातलं पण 1/3 हे महिलांसाठी रिझर्वेशन राहील. ओके आणि त्याच्यात मात्र अनुसूचित जाती जमातींच्या महिलांचाही समावेश असेल. म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यांमधले 1/3 होऊन जाईल, म्हणजेच एकूणातलं 1/3 महिलांसाठी राहील. या पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे ओके. वरील राखीव जागांचे वाटप वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आळीपाळीने करण्यात येईल. म्हणजे म्हणून आपण बघतो ना की अरे या सीटला रिझर्वेशन लागलं, त्या सीटला रिझर्वेशन लागतं, तर ते लॉटरी पद्धतीने करण्यात येतं रोटेशनमध्ये. रोटेशन आळीपाळीने म्हणजे काय, त्याला इंग्लिशला वर्ड आहे रोटेशन. सो रोटेशनने त्या जागा राहतील, जेणेकरून असा एकच मतदारसंघ कायमचा फिक्स होणार नाही, ते रोटेट होत राहतील. कोणत्याही स्तरावरील पंचायतींमधील अध्यक्षांच्या पदांना अनुसूचित जाती जमाती महिला यांच्यासाठी राखून ठेवायचे असल्यास राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तशी तरतूद करेल. हे महत्वाचं आहे की समजा हे तर सगळं जे कशासाठी आहे हे सगळं सदस्यांचं चालू होतं सगळं. जर अध्यक्ष म्हणजे पंचायत समितीचे सभापती किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा ग्रामपंचायतीचे सरपंच वगैरे या ज्या अध्यक्षवाल्या जागा आहेत या जर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा महिला यांच्यासाठी राखून ठेवायच्या असतील अध्यक्षांच्या जागा, म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या सगळ्या या टॉपच्या अध्यक्षांच्या जागांमध्ये जर आरक्षण करायचं असेल तर त्याच्यासाठी तरतूद करता येईल राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे. ओके म्हणजे विधानसभेने कायद्याने ती तरतूद करावी लागेल. आणि अशा आरक्षित अध्यक्षांपैकी किमान 1/3 पदे मात्र महिलांसाठी राहतील. मग जिथे आरक्षण आलं की तिथे ऑटोमॅटिक महिलांसाठी आलं एवढं लक्षात ठेवा. ओके सो अध्यक्षांची पदं पण जर आरक्षित ठेवली कायद्याने करता येईल, मात्र तिथे 1/3 पुन्हा महिलांसाठी राहील. या वरील आरक्षित पदांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असणाऱ्या पदांची संख्या ही त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येची. येस सो हे जे बेसिकली आरक्षण जर असं द्यायचं असेल अध्यक्षांच्या पदांसाठी तर किती आरक्षण असेल, तर जे संपूर्ण राज्य आहे त्या संपूर्ण राज्याच्या एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जातींचं जितकं प्रमाण असेल तेवढ्याच आरक्षित जागा तिकडे देता येतील. अनुसूचित जमातींचं जेवढं प्रमाण असेल तेवढ्याच प्रमाणातल्या जागा तिथे अनुसूचित जमातींसाठी पण आरक्षित करता येतील. ओके आणि अशा आरक्षित अध्यक्षपदांचे वाटप पंचायतींमध्ये आळीपाळीने म्हणजे रोटेशनने करता येईल. थोडक्यात काय की
हे जे तिन्ही स्तरावरच्या अध्यक्षांचं आरक्षण आहे हे राज्य स्तरावर राहील. राज्य स्तरावर अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या जितके टक्के आहेत त्या टक्केवारीमध्येच राहतील आणि त्या रोटेशनमध्ये होतील. ओके, या पद्धतीने. मागासवर्गीय म्हणजे बॅकवर्ड क्लासेस यांच्यासाठी पंचायतींमधील सदस्यांच्या किंवा अध्यक्षांच्या जागा राखून ठेवण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाद्वारे तरतूद करू शकेल. म्हणजे बॅकवर्ड क्लासेस म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून इतर मागासवर्गीयांना सुद्धा जर आरक्षण द्यायचं असेल तर तसं करता येईल. राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे करता येईल. ओके, राईट. अनुसूचित जातींसाठी असणारे आरक्षण अरुणाचल प्रदेशला लागू होणार नाही. एक कलम 243M आहे, त्या M मध्ये स्वतंत्र उल्लेख आहे. त्या 243M जे उपकलम आहे 3A त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले बघा, नथिंग इन आर्टिकल 243D. हे आपण कोणता आर्टिकल बघतोय बघा, 243D बघतोय आपण. तर ते म्हणतात की 243D ची ज्या तरतुदी आहेत, 243D च्या तरतुदी अरुणाचल प्रदेशला लागू होणार नाहीत. म्हणजे हे जे आरक्षण आहे अनुसूचित जातींसाठी, कशासाठी पण, फॉर द शेड्यूल कास्ट, फक्त अनुसूचित जातींचं. ओके, शेड्यूल कास्टचं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं जे 243D मध्ये आहे म्हणजे या कलमामध्ये आहे ते अरुणाचल प्रदेशला लागू होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सो अरुणाचल प्रदेश अपवाद आहे हे लक्षात ठेवा. कशाच्या बाबतीत अपवाद आहे? अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या बाबतीत. ओके, अनुसूचित जमातीने, अनुसूचित जाती फक्त. राईट. ग्राम पातळीवरील पंचायतींचे अध्यक्ष म्हणजे कोण? ग्राम पातळीवरील पंचायत म्हणजे काय? ग्रामपंचायत. त्याचे अध्यक्ष म्हणजे कोण? सरपंच. राज्य विधिमंडळाद्वारे केलेल्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे निवडले जातील. म्हणजे सरपंचांची निवड कशी करायची हे राज्य सरकार ठरवेल. मग दोन्ही प्रकारे होऊ शकतं की बा जे पंच निवडून येतील ते पंच मिळून एकाची निवड करतील असंही होऊ शकतं, किंवा सरपंच पदासाठी स्वतंत्र डायरेक्ट इलेक्शन होईल. म्हणून अनेक ठिकाणी आपल्या जे बॅनर्स असतात बघा, त्या बॅनर्सवर लिहिलेलं असतं लोकनियुक्त सरपंच. बरोबर, म्हणजे काय? डायरेक्ट इलेक्शन झालेले सरपंच या पद्धतीने. सो ते डायरेक्ट लोकांमधनच त्यांची निवड व्हावी सरपंच पदाची, का जे पंच निवडून आले त्यांनी मिळून आपल्यातली एकाची निवड करायची, हे राज्य विधिमंडळ कायद्याने ठरवेल. मधल्या आणि जिल्हा पातळीवरील पंचायतीचे अध्यक्ष त्या पंचायतीमधील सदस्यांद्वारे व सदस्यांमधून निवडून देण्यात येईल. मात्र हे जे हा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे की बाबा ग्राम पातळीवरील अध्यक्षांची निवड ही अप्रत्यक्षपणे पंचांद्वारे करण्यात यावी का डायरेक्ट लोकांमधनं डायरेक्ट इलेक्शनने करण्यात यावी, हा ऑप्शन दिलेला आहे राज्य सरकारला कायदा करण्याचा. कशाच्या बाबतीत? फक्त ग्रामपंचायतच्या बाबतीत. पण मधल्या आणि जिल्हा पातळीवरच्या म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे, म्हणजे पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, याच्यात असा काही ऑप्शन दिलेला नाही की राज्य विधिमंडळ ठरवेल त्यांची निवड कशी करावी. नो, सभापतींची निवड ही पंचायत समितीचे जे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत तेच आपल्या याच्याद्वारे करतील, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे करतील, त्यांच्यातल्याच एकाची. आणि त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे सदस्य जे निवडून आलेले असतील ते जिल्हा परिषदेचे सदस्य आपल्यातनं एकाची अप्रत्यक्षपणे अध्यक्ष म्हणून निवड करतील. इथे डायरेक्ट निवडणुकीचा स्कोप ठेवलेला नाही. 243E पंचायतींचा कार्यकाल पहिल्या बैठकीच्या तारखेपासून जास्तीत जास्त 5 वर्ष. मात्र अंमलात असलेल्या कायद्याअंतर्गत आधी सुद्धा विसर्जन करता येऊ शकतं. सो 5 वर्ष हा मिनिमम कालावधी आहेच. मात्र जर एखादा कायदा राज्य विधिमंडळाने केलेला असेल, त्या कायद्यानुसार जर विसर्जन करता येत असेल किंवा करत असेल तर ते आधी विसर्जन सुद्धा होऊ शकतं. 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच निवडणुका घेणं आवश्यक आहे. म्हणजे 5 वर्ष झाले मग वाट पाहणं, त्याच्या आधीच, जसं लोकसभा विधानसभेमध्ये 5 वर्षांचा कालावधी होण्याच्या आधीच सफिशियंटली आधी निवडणुका करून घेतल्या जातात, तसं त्याच्यापूर्वीच. मात्र जर मुदतीपूर्व विसर्जन झालं, या कुठल्या तरी कायद्यानुसार जर मुदतपूर्व विसर्जन झालं तर मग विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणं आवश्यक आहे.
जिथे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करत असेल तिथे सरकारला आधीच माहीत असतं की 5 वर्षाचा कालावधी कधी पूर्ण होतोय, त्यानुसार सरकार प्लॅनिंग करून घेईल. पण काही कारणाने जर मुदतीच्या आधीच विसर्जन झालं पंचायतीचं, कुठल्याही स्तराच्या पंचायतीचं, तर मग 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक राहील. मात्र जर अशा पद्धतीने अस्तित्वात आलेली नवीन पंचायती समजा मुदतपूर्व विसर्जन झालं, मग 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या आणि ती नवीन पंचायत झाली, तर ती फक्त उर्वरित काळासाठीच अस्तित्वात राहील. म्हणजे समजा की बाबा समजा 2020 मध्ये पंचायत अस्तित्वात आलेली होती निवडणुका होऊन, म्हणजे हिचा कालावधी नॉर्मली कधीपर्यंत होता, 2025 पर्यंत होता. पण काही कारणाने 2023 मध्येच ही विसर्जित झाली. मग 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या गेल्या. त्यानंतर ती 23 पासून पुढे 5 वर्ष अस्तित्वात नाही राहणार. तिची मूळ जी होती 2025 पर्यंत तिथपर्यंतच अस्तित्वात राहील. आणि समजा असं झालं असेल की ही 2025ला जी याची मुदत संपते आहे त्याला 6च महिने बाकी असताना विसर्जित झाली असेल, म्हणजे जर तिचा उर्वरित कालावधी फक्त 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर मग उर्वरित काळासाठी निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. कारण असे 6च महिने उरले होते, तर ते 6 महिने जाऊ देतील, नवीनच निवडणुका घेतल्या. ओके, हे जरूर लक्षात ठेवा. म्हणजे जर मुदतपूर्व विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील. मात्र जी नवीन पंचायत अस्तित्वात येईल ती फक्त त्या उर्वरित काळासाठीच अस्तित्वात राहील. आणि हा उर्वरित काळ जर 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर मी ती नवीन निवडणूक घेतलीच जाणार नाही. ती ओरिजिनल लॅप्स होऊ दिली जाईल 5 वर्षाची आणि नवीन फ्रेशच निवडणूक घेतली जाईल पुढच्या पंचायतीसाठी. ओके, राईट. 243F सदस्यत्वासाठी अपात्रता, की बाबा कोण असेल की जो सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र असेल. तर ज्या राज्याची आपण गोष्ट, समजा महाराष्ट्राची गोष्ट करतो, तर मग महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या निवडणुकांसाठी जे काही अपात्रता निकष असतील, म्हणजे काय की बाबा महाराष्ट्राच्या विधानसभेला एखाद्याला उभं राहायचं असेल तर त्याचे काय पात्रता निकष आहेत आणि काय अपात्रता निकष आहेत, हेच निकष हेच निकष पंचायतसाठी पण लागू राहतील. म्हणजे जर एखादा माणूस, एखादी व्यक्ती ही विधानसभेसाठी अपात्र असेल तर ती व्यक्ती पंचायतीसाठी पण अपात्र राहील. आणि जर ती विधानसभेसाठी पात्र असेल तर पंचायतीसाठी सुद्धा पात्र राहील. राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या इतर कोणत्याही कायद्याखाली ती व्यक्ती अपात्र असेल तर ती अपात्र असेल. म्हणजे एकतर विधानसभेसाठी जो अपात्रता निकष असेल तोच अपात्रता निकष पंचायतीसाठी पण लागू होईल. त्याच्या व्यतिरिक्त एखादा काही स्पेशल कायदा राज्याने केलेला असेल आणि त्याच्यात अपात्रतेचे निकष दिलेले असतील तर त्या कायद्यानुसारची अपात्रता पण लागू राहील. ओके, राईट. मात्र आता विधानसभेसाठी ज्या पात्रता अटी आहेत त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की विधानसभेमध्ये उभं राहण्यासाठी किमान 25 वर्ष वय असलं पाहिजे. मग याचा अर्थ पंचायतीमध्ये पण 25 वर्ष अट राहील. तर तेवढं फक्त बाजूला काढण्यात आलेलं आहे. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की बाबा 21 वर्ष पूर्ण झालं असेल तरी पंचायतीसाठी तो पात्र राहील. ओके, सो फक्त वयाची अट ही बदललेली आहे. विधानसभेसाठी वयाची अट, विधानसभेचे बाकीचे सर्व निकष लागतील. तो भारतीय नागरिक असला पाहिजे, तो वेळा नसला पाहिजे, अमुक डमुक वगैरे वगैरे सगळं, त्याचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे तिथल्या वगैरे वगैरे सगळं. फक्त विधानसभेसाठी जी एक अट आहे की त्याचं वय 25 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, ती अट पंचायतीमध्ये चेंज होते. पंचायतीसाठी ती 21 वर्ष होऊन जाते. म्हणजे 21 वर्षाच्या तरुणाला सुद्धा पंचायतीमध्ये उभं राहता येऊ शकतं. अपात्रतेचा प्रश्न राज्य विधिमंडळाच्या कायद्याने निर्माण केलेल्या प्राधिकाराकडे सोपवण्यात येईल. समजा अपात्रतेच्या बाबतीत काही प्रश्न उद्भवला तर राज्य विधिमंडळ एक प्राधिकारी तयार करेल, त्याच्याने सोडवला जाईल. म्हणजे तो असं नॉर्मल कोर्टात वगैरे जाणार नाही इनिशियली, तो बेसिकली आधी त्या प्राधिकाऱ्याकडे जाईल. ठीक आहे, हे अपात्रतेचे निकष. राईट. कलम 243G पंचायतीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या. ओके, आता राज्य विधिमंडळाने कायद्याद्वारे आवश्यक असे अधिकार आणि प्राधिकार पंचायतीने देणं अपेक्षित आहे. म्हणजे बेसिकली घटनेने काय सांगितलेलं आहे, घटनेने सांगितलंय की बाबांनो
प्रत्येक राज्याने कायदा करून पंचायतींना व्यवस्थित अधिकार द्या. तर त्यानुसार कायदा करून राज्य विधिमंडळांनी त्यांना अधिकार देणं अपेक्षित आहे. त्याच कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश करता येईल हे राज्यघटनेत दिलेलं आहे की बाबा जो राज्य विधिमंडळ कायदा करेल त्याने साधारणतः काय काय बाबी त्या कायद्यामध्ये राज्यांच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायतींना द्याव्यात. आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी योजना तयार करणे, हे 2 वर्ड्स फार महत्त्वाचे आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोशल जस्टिस. कारण पंचायत राज संस्था ज्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या याच्यासाठीच बनवण्यात आलेल्या आहेत. कशासाठी? आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय. तर याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या तयार करण्याचे अधिकार राज्याच्या कायद्यांनी पंचायत संस्थांना द्यायचे. आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी ज्या योजनांची अंमलबजावणी करणे, म्हणजे एकतर योजना तयार करणे कशासाठी? आर्थिक विकास व सामाजिक न्याय. त्या योजनांची अंमलबजावणी करणे आणि त्याच्यात 11व्या परिशिष्ट, आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेच्या घटनादुरुस्तीने 11वं परिशिष्ट टाकलेलं आहे. त्याच्यात 29 विषय दिलेले आहेत. त्या 29 विषयांच्या बाबींवरल्या योजनाचा समावेश सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात यावा. कोणता कायदा? की ज्याच्याने राज्य सरकार हे पंचायतींना अधिकार जबाबदारी देईल त्या कायद्यामध्ये. ओके. कलम 243H पंचायतींचा कर लावण्याचा अधिकार आणि पंचायतीचे निधी. आता राज्य विधिमंडळ त्या संदर्भात कायदा करून कशा कशाचे अधिकार देऊ शकते. म्हणजे 243H मध्ये काय दिलंय की राज्याने जो कायदा करेल त्यात कशा कशाने कोणते कोणते अधिकार देईल. तर पंचायतींना कर, शुल्क, पथकर, फी आकारण्यासाठी, वसूल करण्यासाठी आणि तिचे विनियोजन म्हणजे खर्च करण्यासाठी प्राधिकार दिलेले आहेत. काय काय? कर. मग ग्रामपंचायतीचे वेगवेगळे कर असतात बघा, घरपट्टी, पाणीपट्टी, अमुक ढमुक वगैरे. शुल्क म्हणजे सेस, काही पथकर म्हणजे रोड टॅक्स म्हणा त्या टाईपचा, इतर फी, हे लावणे, वसूल करणे आणि तिचा वापर करणे. ओके. याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने आकारलेले आणि गोळा केलेले कर, शुल्क, पथकर, फी पंचायतींना नेमून देऊ शकेल. म्हणजे आता इथे काय आहे, इथे कोणते कर की जे ग्रामपंचायतीने आपल्या गावावर लावलेले. ओके. पण याच्या व्यतिरिक्त राज्य सरकार संपूर्ण राज्य भरपूर वेगवेगळे कर, शुल्क वगैरे लावते. तर राज्याने जे वेगवेगळ्या स्तरावर लावलेले कर आहेत त्याच्यातला काही भाग तो पंचायतींना असाइन करू शकेल किंवा केला पाहिजे. ओके. पंचायतींमध्ये जमा झालेला सर्व पैसा वेगवेगळ्या पद्धतीने काय, स्वतः जे पंचायतीने कर लावलेले आहेत ते, त्याच्यानंतर राज्य सरकारने लावलेल्या करांमधनं राज्य सरकारने जो पैसा पंचायतींना दिलेला आहे तो, असा वेगवेगळा पैसा, बाकीचे अनुदान वगैरे याच्यासाठी हा सर्व पैसा जमा खाती टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी एक निधी स्थापन करण्याची तरतूद राज्य सरकार करेल कायद्याद्वारे, हे सुद्धा सांगण्यात आले. राईट. सो अशा पद्धतीने हे जे कलम 243H आहे याच्यामध्ये पंचायतींचा कर लावण्याचा, तो कर वसूल करण्याचा आणि त्याच्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या विनियोजनाचा म्हणजे खर्च करण्याच्या सर्व तरतुदी दिलेल्या आहेत.